स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति दिद्वातीतम गगन सदृश तत्वमत्सदिलक्षम एक नित्य विमलम अचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पदनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दंडकमंडलुधर कटयाकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्था अवतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभू नमुतया त्या महाविष्णूचा अवतार जगवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण विघ्न हरपणे होय. तिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळा काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासुता न मिळेली. जो अज्ञान तिमिर नाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगत परिचय कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला. स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुल्या विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझे अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोणिया स्तुती संतोषली स्वामी राजपूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्व सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महान्यानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस नमी कवी कलिदास त्यांनी नाट्य रचना विशेष प्रिय जगी राहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून न्यातेही डोलविते मान त्यांचे चरण न मिळेले. ईश्वर चरणी जडिले चित्त असे तुकाराम मादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय स्तरावणी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वनिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या महोदीतून पाही अमोल मुक्ता पळे घेतली काही द्यावया मानसूद नाही अनमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसतो प्रथम अध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोढा. श्री शंकरार्पण मस्तु श्री पाद श्री वल्लभार्पण मस्तु अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. कामना धरुनी जे भजतीत होय त्याची मनोरथ पूर्ती तैसीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारे राजा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सजवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसोनी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयांती वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामीने हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोने आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारापरती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोता तटकाप्रती जिभेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातवलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातवलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जहाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून.
द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजे यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा येथे श्री स्वामीचरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रत्सु शुभ मत्सु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तैसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेळे सोडिले मोहळा माझी वास्तवे करिता आपा टोळ झाले भक्त तेथीचे सकल्य वृत्त अल्पमती केवीवरनु सर्वे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धा मार्गावनी टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकानी परिणच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारे बैसली येती राज स्वइच्छेने तेथे एक अविंद होता तो करितयांची थटा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्तव निश्चिते आले चोळापाचे ग्रहापती स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर योगायोगाधिक काही चोळापाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद बहुसाळ झाला तईपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवसरी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीचे चोळापाचे ग्रहाप्रती आले कोणी यक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात नृपाशी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले वार्ता एसी कोणी राव बोलले काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आमश्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटूतया येतीवर्य परी ते अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकलिकाने हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेविली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्सु शुभ भवतु इथे श्री स्वामीचरित्र सारामूर्ते अक्कलकोट प्रवेश नगरे तृतीय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येते हाता स्वामीचरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शना देती स्वइच्छेने राहती तया पुरी चोळाप्याचा दृढ भाव घरी आले स्वामी राव हे तयांचे सुत्कृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते चोळाप्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाराते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यती राज पुरविती दृढ चरणी तयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनासी ढोंगेचे अनादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो असतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांच्या अंतरी जाणले तेव्हा ते भेटीसे आले जेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छुजन असंख्यात पातळे तेथे क्षणार्धात समाज दाटाला बहुत एकची गर्दी झाली दर्शना घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या वनविती कोणी द्रव्ये पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नाव साते करीती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुका पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहते समर्थ संन्याशांपुढे लोटीती मोडली जनांची गर्दी ते येऊन सेवे करी सन्नांशा पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अनोदक वर्ज असते ते पातले करू छळना ज्यांची झाली विटंबना दंडावया कुस्तिक जना अवतारले यतिवर्य येथे श्री स्वामी
स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोऽध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नम। भवन कारण विश्वज्ञाला अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदयतु। अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांगकडे धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर। तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आली आपुल्या नगरापती आणू म्हणे ती तयासी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारले ऐसा पातला। दिवाण आणि सरदार मान करीतैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर नृपा लागी परेसी। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तेसी सभाई समग्र आनंदिली जाहली। नृपती सहस कळजने त्या परी तात्यांसी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जेवळ केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथी जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याती करीती स्वामी सेवा। ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे। करोनी नाना पक्वाने करेती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाळ दाणे याचक धने तृप्त गेले। स्वामींची या पूजे प्रति नाना द्रव्ये समर्पिती जैने सेवे करीत संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा। ऐशी याने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले त्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी। मग लढविले एक युक्ती एकांत गांठुनी चोळाप्या प्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या। तुम्ही जरी समर्थासी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हार लावा आदरेसी इनाम देतील तुम्हाते। द्रव्येन सर्वेशा चोळाप्या प्रती लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ। चोळाप्याने कर जोडून विनंती केले बंधुर वचनी कृपाळू होऊन समर्थानी बडोद्या प्रती चालावे। त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल। ऐसे एकूण या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर। राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे। इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोक भाविक भक्त पंचमो अध्याय गोडा श्री रस्तु शुभ भवतु। अध्याय 6 श्री गणेशाय नम। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामीचरित्र स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामींप्रती कृपा करोनी मजवरती बडोद्या माझी चालावे। भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हासोनी मल्हार राव वाचिया मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावाला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पहावाय यत्न करून ऐसा केला विचार मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा। परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळ चित्त काही उपाय सुचेना। आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे। असा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून द्यावे पळवून येतीसी। असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले। कडप गावचा मार्ग धरिला अर्धा मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। मग अपयशात येऊन बडोद्या माझी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय। परी मल्हारावर नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जाती स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृप कार्याचे धरून धाव आपण पुढे जाहाला। तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत। ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणे ऐसी तिरवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला मने पळवणे तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला।
मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्यासी तेथी कार्यासी सोडोनी साहेबाविषयी प्रयोग केला मल्हार रावावरील आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती झाली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठो अध्याय गोढा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त शुभ भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटे मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयांसी श्रवण करीती दिवसनिशी हिरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतरी करुणी लोका उपदेशिती त्याचे आणावे अक्कलकोटे हेतू उपजला नृप पोटी बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवेटी आणिले रात्रंद्रिय नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती त्याने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काया केल्याने होय निर्दल ऐसे 19 सत्वर येती राजा हासले मुके काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणे ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेड्या संन्यासी भ्रळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसे याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ बसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्री कन्यान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी लावणे पातले अपुल्य स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळ पारसी दोघे जण तेही निर्दस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारी पडलेसे आपुल्या अंगावर रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबवणी उठले लोकरी बोबडी पडलेली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारसी जागृत झाली तयासी त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस म्हणती काय यात अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपासी पुसता मागील प्रश्नाशी खदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखून उच्चकासे काय म्हणून भ्यालासी तरी वृत्थ भय मानतोसी बघ ब्रह्मपद जाणली कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नसेची बुवा प्रति पलट लिखून धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सददित तया समोयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद तर योग्य झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोढा श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राज्य राहे बादर शंकर राव नामक 6 लक्षांची जागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही गमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागता ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलासा सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नसेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुषाने तैसीच ब्रह्मन संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे मनोनी विटले सौभाग्य सौख्यसी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिवस चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेथे न व्याधी जाय दूरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्थाने करुनी पूजा द्रव्य घेऊन अर्पा वया समर्थ चरणी जाती अतित्वरेने इथे श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोढा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इथे श्री स्वामीचरित सारामृत अष्टमो अध्याय श्री रत्सु
अध्याय 9 श्री गणेशाय नम. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरिणी चिती. बहु लोक दर्शना येती अक्कलकोटी नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐसे नगरात शंकराव प्रवेश. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाई इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देई सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपणा सोडावा. शंकराव तैसे करीती बाई आनंदली चिती. म्हणे मी प्रार्थुन्या स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीन. परिपूर्व कर्मे त्या लागून ब्रह्मरंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले येती राजत्वरित. एका नूतन खांचे तट निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकरावासी म्हणती लीला करून. ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी. आणि शेकनूर दर्ग्याची एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घातली. ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राज्य वैद्य व्याधी पळे आपणासी. प्रकृतीचे आराम पडला लावा गेले स्वनगराला. काही मास लोटला तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदी जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर देईल रुपये 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे तुने गच्चित निश्चिती मठ तुम्ही बांधावा. येशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती यशवंतरावाची अजरामर राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. 9 अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. शुभ भवतु श्री रत्सु. अध्याय 10 श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावल नर जन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामीचरित. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ श्रमी. बाळाप्पा नामे दिव्य कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांपती. सावकाळी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराती उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपंक्वानी सुवर्ण ताटे भरून आपणा पुढे येती. पाहुणे स्वप्ने अशी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वंत्रासी. निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मुरकोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडीत मल्हार दीक्षित वेदशाशी पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसेची. परी तया नाही संतती म्हणून या उदित चित्ती. मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देता तयासी. तुझी भक्ती पाहून संस्तुत झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकूण या वारासी आनंदले मादसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुल्क पक्षी समाळ बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निकुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजा लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाविली चिदंबर. प्रत्यक्ष जय का शंकर जगद्गुरुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तयाचमय एके दिनी ब्रह्मान भोजने पैसली. तूप गेले सर्वनी दक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त. वादात त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी झाले धावून. म्हणती दीक्षितांची त्यांनी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगित दीक्षित ते मान्य करवेना.
मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलते, आता पालटली तुझी मती, त्वरित मानसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी, सर्व वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परत अंत जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो, त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तेथेही होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वडील अर्प उत्तम गोडे आवळापयेत पुण्यस्थान जाणवणे, तेथे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसुत प्रेमळ भक्त. दशम अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पण मस्तु शुभ भवतु. श्री रत्सु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळापा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे सकाळ वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्री भीमातीरी, तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तई करावे, मानवाला तयासी विचार निघाले. तेथून सत्वर जवळ गेले गाणगापूर, पर पावन स्थान ते. बाळाप तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्थान करून जप ध्यान आटपोनी मागुते येती गावात. सेवे कर्याबरोबरी मागोन या मधुकरी, भोजनांतरे संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बसेती जप ध्याने, आस्था जाता वारसमनी संध्या स्नान करावे. क्रोशी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझे येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परी त्यांचे मानस कदा उदास नव्हायची. अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून येसी परी बाळापासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हा मनी ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानविले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागोन या मधुकरी, जाऊन या संगमावरी जोडी उदकी बुडवावी. आणून या बाहेर पैसाले तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपुले प्राक्तन भोग भोगवी, दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्ती, 3 यती मूर्ती येऊनी दर्शना देती. बाळापचिती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निर्दिष्ट आसता एके रात्री, ब्राह्मण स्वप्नान भितली येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्याचित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण, आणखी काही दिवस क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळापा आले संगमासी, वृक्षातळी शेवणी वसासीस केले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तया त्यांनी न मारले नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी प्रत आले गेली भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाधिकारी भगवान न मिळेल घरोघरी, बाळाप तोषिले अंतरी उत्तम दिनी मानिरा. अक्कलकोटी जावयासी निघाले, मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरणी लाळे चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप पोचले येऊनी नगरी रम्ये देखिली. तेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी, अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसत. 11 अध्याय गोढा. श्री रत्सु. शुभ भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगद्गुरुद्वार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार करीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येतुरूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गता अध्यायाचे अंती. बाळापा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास वागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सनिग्ध पातले, अजान भाऊ सुहास्यवदन, स्वामी मूर्ती पाहून बाळाप्याचे धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिले मिठी, ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे, उठवून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळापावरचे प्रेममय सकृतीने दाविले. त्या सवय एका जहागीदार ते होते, बिढाऱ्यावर स्वयंपाक करून त्यावर म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्याचे, अवश्य म्हणून त्यासी बाळाप्प तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सर्व बिराड्यावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. तिथे प्रांत काळी उठून सत्कार मारते आचरण घेऊन स्वामी दर्शन
जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन। नित्य मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळे घेऊन मस्तक ठेवून चरणी जावे। भिक्षाकार्याने मागून या मधुकरी मग यावे। बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। द्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान। ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले। चोळापा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती। त्यावेळी एके दिवशी तयाचे आवाई आज्ञा करी एशी आपण श्री सेवेसी करी जावे आनंदे। बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। या कारणे आपसात भांडणे होती सदोदित। स्वामी सेवेची तेथे व्यवस्था होत असे। हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजना मोडून टाकेले। भांडण एकचित्ती सर्व केले। बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोषे। स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली। रात्रंदिवस चैतन्य नसे शनवरी भोग भोगीला काही दिवस कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलवणी विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आधार बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवेचा त्याचे करी भावी लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवा कारणे। हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळापासी शंकर पूजनी बर जावे। तेसी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावी हेच सत्य। या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पे एक चिठ्ठी तेथे तयातून उकलून पाहता वाचून न करावे पूजन ते माझे लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली। स्वामी आज्ञा सत्य मानेली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने। श्रीपाद भटजी एके दिवशी काय बोलली स्व बाळाप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला। आपण आपल्यापासून आमूचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला। स्वामी मजने आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा देईल ऐसीच। श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारलेले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावायची बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा इथं करीत असे। श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण। त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याचे दिनी 2 चिठ्ठ्या लिहून वयतांसी टाकिल्या। चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे पाहुणे चाकरी करी असे लिहिलेसे। स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयांप्रती करीतील येती दयाळ। इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसतो 12 अध्याय गोढा। श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण मस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शिशिकार वाढे तैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थाची। स्वयंपाक कादादिक करावयाची लज्जा वाटे त्यासी तयांती एके समयी काय बोलती समर्थ। निर्लज्जाची सनिग्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी समर्थाचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले। तेपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निश घराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडीती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांची रवेशा बहुत असे प्राण सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राज मंदिराशी समर्थ राहिले असता आनंद वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासे अर्पिले होते चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीचे मनात विचार आला त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो हाय चोळाप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूराला जमादार चोळाप्पा जवळी ए सत्वर म्हणे द्यावाचे चंद्रहार राणी साहेब मागती। चोळाप्पा बोले तयाचे हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयाचे आम्ही मागून द्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूराला जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वाला हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणासी न चंद्रहार परी चोळाप्पा त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारण जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा ती दरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणींप्रती सुंदराबाईने गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तये वेळी पडले होते श्री जवळी त्याची करून या जोळी समर्थे करी घेतली। अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय उणे असे तेथे जे
जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी जोडापाचे देऊन समर्थ बोलले, काय वजन जोडापा तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी अनंत झाला तयासी परिणा आले मानस. श्रीचरण अंतरले जोडापासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवून दृढ तरी ताडण करी बहुचाळ. ते एकोणी बाळापासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथोनी. त्याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्याचे बोलले, काय समर्थ बाळाप्पा दर्शना येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दावले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मने आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागू. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवी जपाचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी. गर्भ भरे ती कोणासी मनी नाशी झाली. सुंदराबाई करावी दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुमाला सत्वरी बाईची दूर करावे. परी राणीसी भिवून तैसे न केले. तयानी समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कोणी उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासे. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमून व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयाचे घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जी नमस्कारे ती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट वासिनी जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामी चेत सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत. त्रयोदश अध्याय गोढा. इथे श्री स्वामी चैत्र सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नम. जय जयाजी करुण घना. जय जयाजी अगम शना. जय जयाजी परम पावना. दीनबंधे जगद्गुरु. प्रत काही उठवून आधी करावे नामस्मरण. अंतरे द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रत कर्मे आटपोनी मग बसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्थान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूक दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कार्याने स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपार्थे अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात परा कैवल्य सतना ब्रह्मचर्या यतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेच्या अनंत ब्रह्मांडादी वेदवंदा जगद्गुरु. सुखधामा निवासी या सर्व साक्षी करुणालया. भक्तजन तारावया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होत. दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समर्थ. तुझ लागे अधिमद्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझ एके विश्वेश. वेदांचाही तर्क चांचल्य शास्त्रातेही नावरे. विष्णू आणि शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्र मुख निश्चिती शिनल्या ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्थ. कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मनास. कृपा समुदय यामिना आश्रय द्यायचे सदैव. पाप ताप आणि दैन सर्व जावो निरसोन. इहलोकी सौख्य देऊन परलोकी साधन करावावे. दुस्तर हा भव सागर याचे पाववया पैल तीर. त्वन्नम तरणी साचर प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधो तुझ्या कृपेने. किती वर्णू आपुले गुण द्यावे मत सुख साधन. आज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगट पै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुखे ही निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता. अंगे न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. अल्पवर्गाचे शोषण
न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनी या संसारात प्राचीन तव नानामृत प्रपंच आणि परमार्थ तेनने सुगम मज लागी एसी प्रार्थना करीत आनंद होय समर्थ संतोषोनी तत्वता वरद प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ येशा षडशारी मंत्र प्रीतीने जपाव अहोरात्र तेने सवार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होत समर्था स्वामी चरित वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी आज्ञाशुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिळवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशो अध्याय गोढा श्री रत्सु शुभ भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वाढतात तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुलभ जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जैन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्या चिती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर यती रूपे से ज्यांच्या वाटेची ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बासा पेतेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एक दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय करून तिये वरस केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्व तक्र जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवी तत्काळ मती सयाचे बसापाचे श्रीचरणी जडले ते पायसोनी लाहो लागला निशिदिनी स्वामी सनिग्ध आनंदे मग बसापाची कांता ऐकून या एसी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता ग्रहासी दृढोत्तर बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापा वादन भीत नसे झाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरदम दाटले चित्त दडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापते ओरडती परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी दडली वृत्ती देहमान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेने अग्निसमान पाद स्पर्श सर्प झाला पजापा भानावर आला अपरिमिती देखील सर्प समूह चौकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिवस सर्पमय पाहून एसी परी भयभीत झाली अंतरी तो तयासी मधुत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितुके पाहिती तुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसापे भय सुनीन त्वरित करी घेऊन अंगवस टाकीत एका सर्पावली गुंडाळवणी सर्पात्वरित वर उचलवणी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बासापा सहित बसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंग वस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरीने माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषीचे असो तो बासापे भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे येथे श्री स्वामी चेत सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसुत पंचदशो अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नम भक्त जनतारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले स्वामी भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणात प्रति राजापूर तालुक्यात इंदिया गाव सुंदर हरिभाऊ तेथे राहणारा जात मराठी तयाची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याचा गावी तयांचे माता बंधू राहती मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती एकलिकाने तेव्हा भावधरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागे ना आमुचा तेव्हा पंडित बोलले आम्हाला ही कर्ज काही झाले निघेला आमचे दिवाळे आयत संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्ती त्याची करावी एक युक्ती तुमचा होऊन मी मालिक लिहून देतो पेढीवरील अपूचा भावा वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ
सांप्रत काळी वास करीत त्यांची तर कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोट जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करी भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती एसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानन शिव नाम दिदले. मारुती हरिभाऊ समर्थले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाचा जवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ दिदला असे समर्थ. तेव्हा त्यांच्या आनंदे पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरमय सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले तयाचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एका मंत्र उपदर्शन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोले. त्या लागून त्यांच्या पादुका बनवून ते आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडायला करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात तयाचे आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊ मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिलेला नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिग्ध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रत्येक घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालीच आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाती कफनी झोळी समर्थ तयांची दिदली. ती घेऊन तयेवेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणते जाऊन सागरी तिली किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटले आपुला संसार लोभ मोह अनुमात चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून यायचे आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बुडवणे विनविते जोडवणी कर. अद्यापि स्वस्थ करा अंतरा आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. एसी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमळे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. श्रेयच्या अंगावरील अलंकार तेही लुटले समग्र. तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापिल्या. काठिम्यापुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझे राहिले. इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक भक्त पलिस होतो. षोडशो अध्याय गोढा. श्री रसू शुभ भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात. जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्ट सांगोनी. याची पिछाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसलेकर दयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. असा विचार करून पोटी दर्शन आल्या. उठा उठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्याचे पिसाचे लागले थोर माजरी नूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. तो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तवे करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता काठिम्यापुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता. परी त्यांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केली. कोणी एके समयाचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे. त्यांनी केले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदी चरणवंदिती स्तवन करीत तयांचे. स्वामी सुते तयासी लवली स्वामी भक्ती धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासे. पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदी.
छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भक्त जनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरोनीस कामना कोणी येतांची दर्शन त्यासी समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयासी. स्वामी सुतही त्या प्रगती मनातील कुण सांगते एकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसेवी उदकानन ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रस भरले पूर्ण केले. आतून राणीने सेवकासे म्हणाले सत्वरी तुम्ही जाऊन अवसरीत साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावण्या वेंगेसी मिठी चरणी घातली. नीच सुता ते पाहुणे आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असत आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निजमानी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होईने कल्पना न सहाय त्यासी स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामी से न करावे काही मी अजनले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयास म्हणती आम्ही तव हृदय वास करू निश्चय चिंता न करावी काही. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरिला मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईच पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मतसनिग्ध आणावे. परिसुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन लगतस. मग सांगती समर्थ त्याचे घालवणे पेटीत घेऊन यावे त्वरित कुणी जरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत झालेला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तो परून यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुत आहे परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्रवाणी बैसले स्थान करून परिगंध न लाविती. भोजन आते न उठती धरणीवरील अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे मजला समाचार पत्र पाठवला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थे. सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती हे चरण त्याचे तारण्य होय कैसे समर्थ बोले ती अशी उल्लंघिले आमुच्या आज्ञे. संधी सापडली का अशी ओढून बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमल उतरला बहुदधी दुत्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमल राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदोषो अध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्री रत्सु शुभ भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नम. स्वामी सुताच्या गादीवरील कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एक हिमजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोरपंखासी अधिक नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपंखारा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिवस तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. पवनी ठेवेली वेटी स्थिती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृष्ण होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणांपास. एके दिवशी समर्थाची दादा प्रती दाखवी. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल याचे आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता झालासी झाली अयोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिला. हे जवान मोगलाई तर तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ जवळत बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे.
ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापना करावयाची तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान अशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ हाय जरी अज्ञ तरी सांभाळ उतयासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही दिलेसे जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केज प्रति पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतो. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्याची आज्ञा करीती यासी थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी असा गोष्ट करीता नकार म्हणायची सर्वथा न रुची चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याने लिहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थेचा समय आज्ञा केला भुजंगासे घेऊन माझ्या पादुकाचे मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चाला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती पैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उभरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता आज्ञाने गेले अलयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्य वर्णावे. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादांप्रती केवळ खचिक लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करीता दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले ती येशी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतुकीचे पुरे झाले. 19 वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करून मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपेटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेची ते पाहुणे काकूबाईची दुःख झाले अपार. समर्थासी हासू आले अधिक कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिच पाशी भिक्षा मग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. एसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणे लोक अपवादा कारण. एकोणी मातेची युक्ती दादा तिचं प्रति बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकोण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी वचनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबा पोलीस स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ भक्त परिसोत अष्टदश अध्याय गोढा. श्री रत्सु शुभ भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता पुढे वर्णू स्वामी चरित अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पावी जे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्र नामे नृसिंह सरस्वती दयांती सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्रती देखील त्यांनी समस नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावयाचे हटयोग साधने ऐसी इच्छा बहुत दिनी नाना स्थाने फिरून शोध करी तिसरी गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा एकोणी. सन्मुख पाहुणी तयाला अज्ञाचक्र भेदकाला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. ऐकता तेथेची समाधानी लागली त्यांची स्मृती न राहिली देयाची ब्रह्मरंदी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण असू झाली काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांबावरी मस्तक ठेवले झड करी सतत झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेथे माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूरली झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येते तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्म कृत्ये केली दूर कीर्ती गेली. काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत असमाधान. गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वरयुषिता पाळवणी. ते द्यावे सोडून तरी तर श्रेष्ठत्व पावसी मनी मग सहजी सुरभवनी अंती जास्ती सुखाने. एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटेले सकल मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खुन येती तत्काळ जाणोनी. आहो लागले अधोवन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये केली बहु. यशवंतराव भोसलेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान साचर समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण त्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे. समर्थाची कृपा होत इच्छित कार्य साधेल तत्व तैसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ड कधी धरी श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्डक हाती देतील. जाओनी पैसला दुरश्रीनी जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्म घोळ राजद्रोह मानसी.
लगबगे उठली स्वारी सत्वरी आली बाहेरील तर वडाच्या झाडावरील तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटानं जाय आले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून न दिले खड्डक करी परी तो अभिमानी पुरुष खड्डक घेऊन तैसेच आला पळत स्वस्थाना झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याची यश नाले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त त्याता भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करीदाती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसे यमदूत दिसती दृष्टीसी स्मृती समय पातरा पाहून यावी परित परिस्थिती चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहले दिनवदन पाहुणी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची नावे त्वातरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जण पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोरवर्णी ताते बैला प्रती दिलेली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र तेथे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोढा श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नम जय जय करुणाकरा जय जय यतीवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होतील दहन सांगता एकता पावन भक्ता श्रोता दोघी असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसिक गृहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातल्या करून या श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याची वदेवी हास्य वदने करोनी फकीराते देई खाना तेथे पूर्वीचे सर्व कामना पक्वाने करोनी नाना तेथेच भोजन देई जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेवळ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाते उदष्टीत उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती ग्रहस्थात सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या ग्रहस्थाचे मन शासंक झाले ते धवा म्हणे यवन येती अपवित्र त्यांचे कैशी घेऊ उद्दिष्ट येतीमध्ये पावेल कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळावया साधन त्याजवळी नसे परी त्याची देखून समर्थ म्हणती हे उद्दिष्ट घेत त्वरित तो निष्कंकमनात पत्रावरी बैसला त्याची बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होई मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासे घेऊन आला घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला असनावरी पैसाविला 10,000 दिलेला नोट आणून सत्वर हस्त म्हणे आनंदला बाई त्या आशीर्वाद दिलेला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्यग्रहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत श्रोतगात स्वामींचे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकवत भाविक भक्त 20 अध्याय गोढा श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत कळोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज्य आता कळसा अध्याय 21 कृपा कळोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारण व्हावा अवतार आता ऐसे मना माझे येता जड देह त्या लागून तत्वता गेले स्वस्थानी येती राज शके 1800 पूर्ण अवस्था ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निज रूपी छटचक्रात ते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिन जाय अक्कलकोटीचे जन समस्त करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला नासन मार्ग दावी घालिले जड मुंडाला तो महिमा कोण कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे तेथेचे बालपण गेले आता कोपरिसयेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ ज्यांचे शंकर शेट त्याची स्नेह झाला निकट असे जाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करी तिथी धवा उपजिती चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम आदायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थी देवतस्थवन आधार स्वामीचरित्रास कोण हे कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपी प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींच्या करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले
मल्हारराव राजा बडोद्याचे त्याने न्यावयास स्वामींचे पाठविले कारभाऱ्यांचे पाचवायता ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार हृदयाचे उत्तर समग्र सहाव्याचं वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे हे सातव्यात सांगितले शंकर नामे एकग्रस्त होता ब्रह्मानंदी ग्रस्त त्यांनी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चून या द्रव्ये बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांची वृत्त वर्णिले दशमाध्याय ते एकता पुनित श्रोते होते सत्तेची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविक बसापा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रह कैसे झाले स्वामी भक्त 16वा 17वा यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडके यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19 सारांश रूपे सत्यपै एक ग्रहस्थ निर्णय त्याचे आले भाग्यपूर्णतेचे केले वर्णन 20व्यात वर्धाले स्वामी समाधीत झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला हा ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिलेला हावर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढवी मला कीर्ती मुखी बसो सरस्वती भव सागर तरवण अंतिम मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृत्ताभिमान तो नस सर्व विद्यासागर गवस भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्ध आणिला त्याची रक्षावे दयाला कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उदयन त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ सदोदित प्रतिपाळ करावा बाळा आपुला इथे श्री स्वामी चरित्र सारवृत नाना प्राकृत कथा संबंध सध्या परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवतो इथे श्री स्वामी चरित्र सारमृत संपूर्णम।